नाट्य परिषद शाखा सांगली यांच्या वाचन कट्ट्यावर आज आपण कवी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा मागोवा घेणार आहोत. 25 डिसेंबर भारतरत्न मान्य श्री अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती. याचंच औचित्य साधून त्यांच्या कवितांचा मागोवा घेणं, त्यांच्या कवितांचं रसग्रहण आपण करूया. भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी हे नाव मुत्सद्दी राजनेता, अमोघ वाणीचा दससहिष्णु वक्ता म्हणून सर्वांना परिचित आहे. त्यांच्या कुसुम कोमल हृदयामधील त्यांचं कवीचं रूप ही सर्वश्रुत आहे. मेरी 51 कविता आहे हे त्यांचे गाजलेला कविता संग्रह आहे. त्यामध्ये त्यांच्या एकूण 51 कविता संकलित आहेत. या कविता डॉक्टर चंद्रिका प्रसाद शर्मा यांनी संकलित केल्या आहेत आणि या कवितांना विषयानुसार त्यांनी 4 भागात विभाजित केलं आहे. अनुभूती के स्वर, राष्ट्रीयता के स्वर, चुनौती के स्वर आणि विविध स्वर. यापैकी अनुभूती के स्वर मधील कवितांचे आपण रसग्रहण करूया. इतर 3 शीर्षकांमध्ये विभाजित कवितांपेक्षा अनुभूती के स्वर अर्थात अनुभवाचे स्वर असलेल्या या कविता स्वयंस्फूर्त आहेत. या कवितांना कसलाही राजकीय किंवा धार्मिक रंग नाही. या कविता कवीच्या कंठातून उद्गारलेला सहज उत्कट भावस्वर आहे. या कवितांमधून वाजपेयी यांचं कविमन अधिक उजळून आपल्यासमोर येतं. वाजपेयी यांचा हा संग्रह शोधताना माझ्या असं लक्षात आलं की गुगलच्या प्ले स्टोअरवर हा संपूर्ण कविता संग्रह ॲप स्वरूपात उपलब्ध आहे. काही कविता यूट्यूबवर सुद्धा आहेत आणि गझल गायक जगजित सिंह यांनी त्यांच्या संवेदना या अल्बममध्ये अटलजींच्या कवितांचं गायनही केलं आहे. अटलजींनी लिहिलं आहे की कविता मुझे विरासत में मिली है, अर्थात कविता वारसा हक्कानं मला मिळाली आहे. त्यांचे आजोबा पंडित श्यामलाल वाजपेयी हे संस्कृत आणि हिंदीचे प्रकांड पंडित होते. त्यांचे वडील ग्वाल्हेरमध्ये शिक्षक होते. पंडित कृष्ण बिहारी वाजपेयी हे त्यांचं नाव आणि ते ग्वाल्हेर संस्थानातील लोकप्रिय कवीही होते. त्यांनी लिहिलेली ईश्वर प्रार्थना ही त्या पंचक्रोशीतील सर्व शाळांमध्ये सामूहिक स्वरूपात गायली जायची. कुटुंबातील अशा समृद्ध काव्यमयी वातावरणात अटलजींनीही छंदोबद्ध कविता लिहिण्यास सुरुवात केली. उदयोन्मुख युवा कवीच्या रूपात त्यांना प्रसिद्धी मिळाली. परंतु सुरुवातीच्या काळात त्यांना प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या ताजमहलवरील कवितेमुळं. यामध्ये ताजमहलचं सौंदर्य वर्णन नाही तर त्यानंतर झालेल्या शोषणाचं चित्रण होतं. यावरून हे लक्षात येईल की पुढे राजकारणात गेल्यानंतरही त्यांनी शोषित आणि श्रमिकांची बाजू कशी उचलून घेतली ते. त्यांचा कविता प्रवास पाहता हे लक्षात येतं की त्यांनी राजकारणात प्रवेश केला नसता तर ते हिंदी साहित्यातील एक महत्त्वाचे कवी ठरले असते. परंतु राजकारणामुळं त्यांच्या काव्यसाधनेत अवरोध उत्पन्न झाला. तरीही त्यांनी जितक्या कविता लिहिल्या त्या अस्मरणीय आहेत, अविस्मरणीय आहेत आणि पुढेही अविस्मरणीयच राहतील. त्यांच्या कवितेची केंद्रीय विशेषता म्हणजे भारताची सांस्कृतिक परंपरा त्यांनी कवितेत ही अवतरली. रामायण महाभारतातील अनेक संदर्भ त्यांच्या कवितेत दिसतात. नव्या भारताच्या स्वातंत्र्य यज्ञामध्ये अंतिम विजय मिळवण्यासाठी ते नवीन दधीची ऋषींच्या अस्थींचं वज्र हे शस्त्र बनवू पाहतात. आओ फिर से दीप जलाएं, आहुति बाकी, यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने नव दधीची हड्डियां गलाए, आओ फिर से दीप जलाए. अटलजींच्या कवितेमध्ये निसर्गाचं सुद्धा अनोखं रूप पाहायला मिळतं. निसर्ग त्यांच्या कवितेत प्रतीक बनून येतो. दवबिंदू आणि सुख यांचं क्षणिक अस्तित्व सांगताना ते लिहितात, हरी हरी धूप पर ओस की बूंदे, हरी हरी धूप पर ओस की बूंदे,
अभी थी अब नहीं है। ऐसी खुशियाँ जो हमारा साथ दे, कभी नहीं थी कहीं नहीं है। अटलजींच्या कवितेमध्ये मानव हा सर्वोपरी आहे। मनुष्य आणि मनुष्याच्या मनाला त्यांनी आपल्या कवितेमध्ये पुन्हा पुन्हा महत्त्वाचं सांगितलेलं आहे। आदमी की पहचान उसके धन या आसन से नहीं होती, आदमी की पहचान उसके धन या आसन से नहीं होती, उसके मन से होती है। मन की फकीरी पर कुबेर की संपदा भी रोती है। मानवाचे आयुष्य हे ऊन सावलीप्रमाणे सुखदुःखाचे, आशा निराशेचे असे आहे। अटलजींची कविता मुळात गीती काव्य आहे। निराशेमध्ये मनुष्य गीत गात नसतो। अटलजी सुद्धा हेच म्हणतात की गीत नहीं गाता हूँ मैं। यामध्ये त्यांनी कारण मीमांसा पण दिलेली आहे। बेनकाब चेहरे हैं, दाग बड़े गहरे हैं, टूटता तिलिस्म आज, सच से भय खाता हूँ, गीत नहीं गाता हूँ। पीठ में छुरी सा चांद, बघा नवीन उपमा कशी आहे। पीठ में छुरी सा चांद, राहु गया रेख फांद, मुक्ति के क्षणों में बार बार बंद जाता हूँ, गीत नहीं गाता हूँ। परंतु कवी निराश झाला तर वाचणारा सामान्य माणूसही नाउमेद होऊ शकतो। म्हणून अटलजी गीत नया गाता हूँ म्हणत एक आशावाद जागवतात आणि हा आशावाद अटलजींच्या कवितांचा एक प्राण स्वर आहे। त्यांची ही गाजलेली कविता आहे। टूटे हुए तारों से फूटे वासंती स्वर, पत्थर की छाती में उग आया नव अंकुर, झरे सब पीले पात, कोयल की कुहुक गात, प्राची में अरुणिमा के रेख देख पाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ। टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी, टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ। माणसानं सहज राहून कर्म केलं तर त्याचं जीवन सार्थकी लागेल हे तत्वज्ञान अटलजी त्यांच्या कवितेत सांगतात आणि अशा कर्मांमुळेच मनाची शांती लाभते हे त्यांनी त्यांच्या मन का संतोष या कवितेमध्ये सांगितलेलं आहे। अटलजी 1988 साली गंभीर आजारी होते। तेव्हा त्यांना जेलमधून दवाखान्यात हलवण्यात आलं। तिथं त्यांना रोज सकाळी लोकांच्या रडण्यानं जाग यायची। त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की रात्री मृत झालेल्या पेशंटचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सकाळी मिळतात, त्यामुळं हा रडण्याचा कल्लोळ माजतो। या दुःखाला साक्षी ठेवून त्यांनी गंभीर आजारपणातही दूर कोई कहीं कोई रोता है ही कविता लिहिली। अटलजींची कवितेची विशेषता म्हणजे त्यांनी त्यांच्या वाढदिवशी काही कविता लिहिल्या। जीवन बीत चला, नए मील का पत्थर पार हुआ आणि मोड पर या कवितांमध्ये जीवन हे कसं क्षणभंगूर आहे हेही त्यांनी सांगितलं आणि त्यांचा स्वगत संवादही त्यामध्ये उमटलेला आहे। हर 25 दिसंबर को जीने की एक नई सीढ़ी चढ़ता हूँ, हर 25 दिसंबर को जीने की एक नई सीढ़ी चढ़ता हूँ, नए मोड़ पर औरों से कम स्वयं से ज्यादा लढता हूँ। मृत्यू हे अंतिम सत्य असले तरी त्याला ते घाबरत नव्हते, तर त्यांनी धिटाईनं त्याला सामोरं जाण्याचा एक विश्वास आपल्या कवितेतून समोर ठेवला होता। न्यूयॉर्कमध्ये अत्यवस्था अवस्थेतही त्यांनी एक कविता लिहिली होती जी धर्मयुग मासिकात त्यांच्या हस्तलिखित रूपातच प्रकाशित झाली होती आणि ही कविता त्यांची विशेष गाजलेली कविता आहे। मौत से ठन गई मौत से ठन गई, जूझने का मेरा कोई इरादा न था, मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था, रास्ता रोक कर वह खड़ी हो गई, यूं लगा जिंदगी से बड़ी हो गई। मौत की उम्र क्या 2 पल भी नहीं,
जिंदगी सिलसिला आजकल की नहीं, मैं जी भर जिया मैं मन से मरूंगा, लौट कर आऊंगा कूच से क्यों डरूंगा. तू दबे पाव, ते मृत्यूला म्हणतात, तू दबे पाव चोरी छिपे से ना, सामने से वार कर फिर आजमा, ठन गई मौत से ठन गई. त्यांचं मत होतं की मनुष्याच्या मनात ज्या गाठी पडलेल्या आहेत त्या सुटल्या पाहिजेत आणि माणसानं निर्मळ मनानं एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, तरच व्यक्तिगत आणि देश स्तरावर त्याला यश मिळेल. त्यांच्या आओ मन की गाठी खोलो कवितेत ते त्यांच्या गावाची, त्यांच्या घराची आठवण करतात आणि लिहितात, यमुना तट टीले रेतीले, घास फूस का घर डांडे पर, गोबर से लिपे आंगन में, तुलसी का बिरवा घंटी स्वर, माँ के मुंह से रामायण के दोहे चौपाई रस बोले, आओ मन की गांठे ठोले. त्यांच्या कवितेत ओज स्वर हा प्रमुख आहे, परंतु इतरही आशयाच्या त्यांच्या कविता आहेत. भाषेवर त्यांचं जबरदस्त प्रभुत्व आहे. त्यांची हिंदी ही उर्दू प्रचूर नाही तर संस्कृत प्रचूर हिंदी आहे. घनाक्षरी, सवय्या, हरिगीतिका, कुंडली या छंदातील त्यांच्या कविता त्यांच्या छंदाचं अगाध ज्ञान सांगतात. आणीबाणीच्या काळात त्यांनी कैदी कविराय या उपनावानं कुंडलींचं एक पुस्तक लिहिलं, ते प्रकाशित रूपात आहे. त्यांनी बालकविताही लिहिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांचं काव्य आणि वक्तृत्व एकात्म होतं. त्यांची कविता ही राजकारणातील व्यक्तीने लिहिलेली कविता नाही, तर अटलजींच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक रूपांपैकी त्यांचं कविरूप हे सातत्यानं सांगत राहतं की कविता ही एका संवेदनशील कवीच्या आहेत, जो एक श्रेष्ठ माणूस होता आणि त्यानंतर या भारतातील श्रेष्ठ राजनेता होता. आणि त्यांच्या कविता या हिंदी प्रदेशातील जनमानसांमध्ये आजही कंठस्थ आहेत आणि या कवितांचा आशय आपल्यापर्यंत पोहोचवणं हा या मागोवा घेण्यामागचा उद्देश होता. धन्यवाद.